नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबर्डी भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी। पालिकेच्या कामांमुळे रस्त्यांवर पाणीच पाणी। नागपूर शहरात सकाळपासून पावसाचं थैमान। 3 तासात 81.8 मिलीमीटर पावसाची नोंद। हवामान विभागाची माहिती। मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळाचं प्रवेशद्वार पाण्याखाली। विमानतळावर जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद। मुसळधार पावसामुळे नागपूर रेल्वे स्थानकाला नदीचं स्वरूप। रेल्वे ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवरही पाणी। नागपुरातील नरसाळा भागात पूरसदृश स्थिती। इमारती आणि घरांना पाण्याचा वेढा। इमारतीतल्या तळमजल्यांवर पावसाचं पाणी। मुसळधार पावसामुळे नागपूरमधल्या अनेक सोसायट्यांमध्ये देखील शिरलं पावसाचं पाणी। सोसायटीतल्या पार्किंगमध्ये साचलं पाणी। नागपुरातल्या प्रियंकावाडी वस्तीला तलावाचं स्वरूप। वस्तीतल्या नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। नागपूरच्या सूरजनगर परिसरात भांडेवाडी कचरा डेपोमधल्या कचरा पुराच्या पाण्यासह नागरिकांच्या घरात। त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी। नागरिकांचा संताप। मुसळधार पावसामुळे नागपूरचा नरेंद्रनगर अंडरब्रिज वाहतुकीसाठी बंद। पाणी साचल्यानं पूल वाहतुकीसाठी केला बंद। नागपूरमध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसानं वाठोड परिसरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं, तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या आवारातही साचलं पाणी। पावसामुळे नागपूरच्या अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी। वाडी परिसरात भर पावसाळ्यात रस्त्याचं काम सुरू। अनियोजित बांधकामामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। नागपुरातल्या उमरेडमधल्या सोयाबीनच्या शेतांमध्ये पाणीच पाणी। संत्र्याच्या बागेलाही तळ्याचं स्वरूप। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पावसामुळे नागपुरातल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर। विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद। हवामान विभागानं रेड अलर्ट दिल्यानं पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज। भंडाऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर। जिल्ह्यातल्या 7ही तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं अनेक शेतशिवारातही शिरलं पाणी। भंडाऱ्यात मध्यरात्रीपासूनच पावसाची दमदार हजेरी। पावसानं नदी नाले प्रवाहित। काही भागातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। गोसेखुर्द धरणाचे 27 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 1,71,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदियामध्ये दमदार पाऊस। पावसामुळे अनेक भागांमधला वीज पुरवठा खंडित। गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या पिपरी इथल्या चुलबंद नदी झाली ओव्हरफ्लो। शेताला पुराच्या पाण्याचा वेढा। पिपरीतील शेतकरी आणि त्यांचा मुलगा पुराच्या पाण्यात अडकले। घटनास्थळी बचाव कार्य सुरू। मुसळधार पावसामुळे पुलावरनं पाणी वाहत असल्यानं गोंदियातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या महागाव ते खामखुरा मार्ग बंद, तर देवरी तालुक्यातील वाघ नदीच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यानं शिलापूर फुक्कीमेटा मार्ग सुद्धा बंद। सिंधुदुर्गात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवर। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। सिंधुदुर्गातल्या दोडामार्गमधल्या तिलारी धरण 85% भरलं। पाटबंधारे विभागाकडनं गंगा पूजन। धरणातनं विसर्ग सुरू झाल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पावसामुळे सिंधुदुर्गातल्या कुडाळमधल्या तुळसुली खुटवळवाडी रस्ता गेला वाहून। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 1.5 कोटी खर्चून बांधण्यात आलेला रस्ता वाहून गेल्यानं रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे रोह्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली। समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।